झाला त्यातून त्या 3 टीमला पुन्हा एकदा संधी देण्याचं काम केलं जात आहे. त्यामध्ये धनगरवाडी, निगडी आणि धोम पुनर्वसन अशा टीम असतील. जे काय ऑब्जेक्शन होतं त्या ऑब्जेक्शन नुसार 3 टीम मध्ये पुन्हा एकदा कालच्या दिवसामधला क्वार्टर फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये धनगरवाडी रेसमध्ये आहे, धोम पुनर्वसन रेसमध्ये आहे आणि टीम निगडी. चला लवकर स्टार्ट करा मॅच. बॅड लाईट होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. Hello check, hello check, hello check, hello check. सुपर क्लासिकल मॅच, महत्वाची मॅच. एका बाजूला सागर सेठ यादव मित्र समूह धनगरवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम निगडी. निगडी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवला. बॉलिंग ट्रॅकवरती बाबू आहेत अर्थात अभि. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज तर स्ट्राईक वरती आसिफ. पहिलाच बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवलीये आणि एक सिंगल. अनिश्चित मॅचची सुरुवात झालेली आहे आणि आसिफ इनामदार यांनी पहिला बॉल फेस केलेला आहे. अभि अर्थात बाबू यांचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा होता आणि त्याला अगदी आसिफ इनामदार यांनी सहजरित्या वळवला आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त केली आणि स्कोर बोर्डचा केलाय तो श्री गणेशा. निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही टीम कसलेल्या आहेत, दोन्ही टीम मध्ये ताकद आहे. स्ट्राईक वरती ओमकार आलेत. आता ओमकार देशमुख यांनी कोडोली परिसरातलं क्रिकेट गाजवलंय साताऱ्याचं. समोर अभि. या वेळेसचा बॉल ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलाय आणि पंचांगडे इथे अपील केलेली आहे या बॉलसाठी. आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा बॉल पहा, बांधून ठेवणारा बॉल आहे. कारण ज्या प्रकारे हा बॉल अभिने टाकलेला आहे शरीरापासून थोडासा दूर होता, डॉट ऑफ स्टंपच्या बाहेरच्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात. ही जी लाईन आहे ना, या लाईन वरती ज्या ज्या वेळेस बॉल येतात त्यावेळेस अनिकेत सर फलंदाजांना कसरत करावी लागते, बॉलच्या मिनिट पर्यंत पोचावं लागतं आणि बॅट्समन ओमकार पोचू शकले नाही, डॉट आलाय. निश्चित आउटसाइड द ऑफ स्टंप जे बॉल डिलिव्हर केले जात आहेत वाईड यॉर्कर हा एक चांगला विकल्प आहे या खेळपट्टीवरती आणि तो टप्पा मेंटेन करण्याचं काम अभि यांनी केले. एक धाव तो धावफलकावरती लागलीये. पुन्हा एकदा वही कहाणी वही अंजाम. डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रत्यय येतोय डॉट बॉलचा. ओमकार सारखे आक्रमक फलंदाजा इथे बांधून ठेवलेला आहे. अभि अर्थात बाबू काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. गोलंदाजीमध्ये असणारी विविधता, असणारं मिश्रण, असणारी भिन्नता आज अभिने प्रखरतेने अंमलामध्ये आणलेली आहे आणि लागोपाठचे काही बॉल अभिने डॉट टाकलेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट येताना पहा, ताकात सूर लावू दिला नाही, लाईन मिस करून बसले ओमकार, डॉट आला. ज्या पद्धतीने 3 बॉल हाताळलेत, एकच धाव खर्च केलेले आहे. कॉन्फिडन्स बूस्ट करणारे हे 3 बॉल आहेत टीम निगडी संघासाठी. स्ट्राईक वरती ओमकार आहेत, मोठे हिट खेळण्याचा प्रयत्न करतायत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आसिफ. या खेळाडूकडे लक्ष आहे कारण या खेळाडूचा फॉर्म एक या ग्राउंड वरती जबरदस्त आहे. अलॉंग द कार्पेट फक्त दिशा दाखवली, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल. निश्चित आता ओमकार यांनी मोकळा श्वास घेतला असेल कारण या अगोदरचे काही बॉल अनिकेत सर त्यांनी डॉट खेळले होते. ऑन ड्राईव्ह चांगल्या प्रकारे केला. लॉंग ऑनचे खेळाडू होते, तत्परतेने बॉलवरती आले आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव खर्च केला. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आसिफ इनामदार या स्पर्धेमध्ये या ग्राउंड मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांना स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं होतं, ते स्ट्राईक वरती आहेत. फेस करण्यासाठी आसिफ आहेत. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी डी झोन. एका बाजूला अभि यांनी काय गोलंदाजी केली अनिकेत सर, तर तुम्ही त्यांची गोलंदाजीची विवरचना पाहिलीत ना, तर आतापर्यंत 5 बॉल टाकले आणि अवघे 3च धावा त्यांनी खर्च केल्या, 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. म्हणजे या आक्रमक फलंदाज आसिफ इनामदार, ओमकार हे आक्रमक बॅटर आहेत. यांना मोठे फटके अद्यापही खेळू दिले नाहीयेत आणि षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. निश्चित अभि यांचा विचार केला तर निश्चित हे खेळाडू थोडेसे पायाला दुखापत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि नावासाठी 5 बॉल अप्रतिम हाताळलेले आहेत. फक्त स्ट्रोक दिशा दाखवली आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि पहिलं षटक सफल षटक अभि यांचं मी म्हणेल निलेश सर, कारण केवळ 4च धावा खर्च केलेले आहेत आणि 3 बॉल डॉट डिलिव्हर, 2 बॉल डॉट डिलिव्हर केलेले आहेत. अप्रतिम ओव्हर. कौतुक
तेवढं कमीच आहे. जबरदस्त आणि कमालीचं षटक इथे आभी अर्थात बाबू यांनी हाताळलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की त्यांच्या पायाला दुखापत आहे, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ना की या सर्व वेदना आपल्याला विसरायला लावतो आणि आभी आणि पहा या सर्व वेदना विसरल्या आणि आपल्या टीमसाठी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. कौतुकास्पद गोलंदाजी, वाखाडण्याजोगं षटक हाताळलेलं आहे. अवघ्या 4 धावा या खेळाडूने खर्च केल्या. निश्चित गडी गारद करू शकले नाही, परंतु पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा दिलेल्या आहेत. एक आणि अभिला एका बाजूला ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल आणि आता टीम धनगरवाडीला गिअर बदलावा लागेल कारण शेवटचं षटक आहे. निश्चित निलेश सर 2 ओव्हरचं लिमिटेड ओव्हर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये विजय मसुगडे यांचा पर्याय निवडलाय आणि या ओव्हरला टार्गेट करावंच लागेल टीम सागर शेट यादव मित्र समूह धनगरवाडी संघाला. आसिफ चांगल्या फॉर्म मध्ये जरूर आहेत, परंतु या मॅच मध्ये गरज आहे. समोर विजय मसुगडे निघालेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. हा बॉल ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॅकअपला येईल. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. 1 के 7 2 भी कंप्लीट. निश्चित फेक तितक्या तत्परतेने येऊ शकली नाही आणि त्याचमुळे की काय इथे दोन्ही फलंदाजांनी अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्राईक वरती आसिफ इनामदार आहेत. त्यांनी अगदी हा बॉल ऑनसाइडला टोलवला होता. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं धनगरवाडीसाठी महत्वाचं आहे आणि या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत. स्ट्राईक आसिफकडे येतोय. स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल. कॅच. महत्वाची विकेट. बडी मछली जाल में संघाचा सेनापती गारद करण्यामध्ये विजय मसुगडे यांना सफलता मिळेल. महत्वाचा खेळाडू बॅक टू डक आउट. विजय यांनी चांगला बॉल टाकलेला आहे. आसिफ इनामदार या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये होते. अशा खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये यश आलेलं आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, वेळेच्या अचूकता साधता आली नाही. बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक अगदी सहजतेने बॉलच्या खाली आले. निलू भावान त्यांनी हा कॅच कंप्लीट केलेला आहे आणि आपलं योगदान या विकेटमध्ये दिलेलं आहे. 40+ खेळाडू आहेत, परंतु चांगला झेल त्यांनी इथे पकडलेला आहे कारण त्यांनाही माहिती आहे की या झेलचं महत्व किती आहे. त्यानंतरचं सेलिब्रेशन पहा. धक्का क्रमांक 1 टीम धनगरवाडी या टीमची धावसंख्या आहे 6. 1 गडी बाद. निश्चित ज्या पद्धतीने विजय मसुगडे सातत्यपूर्व SGPL असेल, STPL असेल अशा स्पर्धांमध्ये खेळत असतात. गाववाईज प्रीमियर लीग असेल, सातारा प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी करत असतात. स्ट्राईक वरती आता नवीन बॅटर आलेत. सुजय यांचा पहिलाच बॉल आल्या ऊन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. बनताय प्रेक्षक. एक चांगला एफर्ट. जजमेंट फसलं. हातातून बॉल सीमारेषा ओलांडून 6 धावांसाठी फरार. महत्वाचा आलाय टीम सागर शेट यादव मित्र समूह धनगरवाडी संघासाठी. सुजय यांच्या बॅटमधून करारा प्रहार षटकार. हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केली, परंतु अखेरकार त्यांच्या हाताला बॉलने स्पर्श केला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. हा पहिला मोठा फटका बॅटिंग करताना टीम धनगरवाडी 11 साठी आलेला आहे. सरळ बॅटने खेळलेला फटका होता. सुजय यांच्या बॅटमधून आलाय आणि धावसंख्या वाढवणारा हा फटका सुजयच्या बॅटमधून. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळाले आणि ह्या फटक्याची गरज देखील होती. फायटिंग टोटल उभी करण्यासाठी हा षटकार इम्पॉर्टंट आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ 1 बिग विकेट. ही लाईन चांगली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डॉट येतोय. निश्चित अगदी बॅटच्या समोर खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे बॉल गोलंदाज टाकतात त्यावेळेस फलंदाजांचे डोळे मोठे होतात आणि ते आक्रमणासाठी जातात. आक्रमण फसलंय. डॉट आलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय असेल टोटल या मॅचची? हे 2 बॉल शिल्लक करतील. वेल लेफ्ट केला. आउट स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचे बॉल दोन्ही हात समांतर आणि अवांतर धावून देत आहेत. एका बाजूला शरीरापासून फार दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज विजय यांनी केला या बॉलला, परंतु पंचांनी सांगितलं की हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागेल कारण दिशाहीन आहे. 13 रन्स. उंच खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल उभा राहिलाय. डाऊन दी बॉल. प्रशांत भोईटे पकडला जाईल. कॅच. महत्वाची विकेट येते आणि इथं षटकार आल्यानंतर विजय मसुगडे यांनी कमबॅक केले. 2 विकेट आले त्या ओव्हरमध्ये. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे.
निश्चित या ओव्हरमध्ये विजयाने कमबॅक केलेला आहे, कारण एक मोठा फटका त्यांनी खर्च केला होता आणि सुजय ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते, एक मोठा टोला त्यांच्या बॅटमधून आला होता आणि अंतिम शेवटचे काही बॉल आहेत आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि तो फटका फसला. बॉल फार काळ हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले आणि त्यांनी हा झेल पूर्ण केला. धक्का क्रमांक 2, टीम धनगरवाडी 11, षटकातला शेवटचा बॉल बाकी. अजूनही शेवटचा बॉल शेष आहे. क्या आखरी गेंद को बनाएंगे ये विशेष. मैदानामध्ये दाखल होत आहेत अमोल. शेवटच्या बॉलवरती बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का धनगरवाडी संघासाठी. हा बिग हिट महत्वाचा असेल. समोर विजय यांनी 9 धावा खर्च केलेत, 2 महत्वाचे गडी गारद केलेत आणि आता लास्ट बॉल फेस करण्यासाठी अमोल दाखल झालेले आहेत. टीम सागर शेट्टी यादव मित्र समूह धनगरवाडी संघासाठी. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंग मधला या पहिल्या डावातला शेवटचा बॉल, इम्पॉर्टंट महत्वाचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मिस झालेत आणि मिस झाल्यानंतर एक सिंगल तर कंप्लीट केली आणि एकाच सिंगल वरती थांबवलं जात आहे. धाव फलकावरती धावा लागतायत 14 धावा. मॅच जिंकण्यासाठी टीम निगडी संघाला बनवाव्या लागतील 15 धावा. थर्ड अंपायर रेफरल फॉर रनआउट. ऑन फील्ड डिसिजन पंच नॉट आउट. येस, इट्स अ नॉट आउट आणि एक धाव ऍड केली जाईल. धाव फलकावरती लागतील 14 धावा मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉलमध्ये 15 धावा. निलेश सर, ज्या पद्धतीनं मॅच आपण पाहिली, पहिली इनिंग पाहिली, पहिलं षटक अभि यांनी जबरदस्त हाताळलं. त्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं आणि त्यानंतर मी म्हणेन की ही धावसंख्या आहे ती निगडी टीमसाठी निश्चित एक चांगली आहे किंवा चेसेबल आहे. निश्चित, परंतु एका बाजूला अनिकेत सर हे विसरून चालणार नाही की आसिफ इनामदार सारखा गोलंदाज धनगरवाडी टीमकडे आहे, कारण आसिफ इनामदार कशा प्रकारचं षटक हाताळणार याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. आसिफ इनामदारांनी कमी धावा दिल्या तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, परंतु आसिफ इनामदार यांच्या विरुद्ध जर टीम निगडीने हल्ला केला तर मॅच सोपी होईल. या जर तरच्या गोष्टी आहेत. सर्वस्व अवलंबून आहे आसिफ इनामदार यांचं षटक क्रमांक 1. येस, नो डाऊट. स्ट्राईक बॉलर आसिफ आणि त्यासोबत सुजय देखील स्ट्राईक बॉलर आहेत. दोन्ही जबरदस्त गोलंदाज आहेत आणि दोन्ही खेळाडूंवरती विशेष लक्ष असणार आहे. आणि 2 ओव्हर कशा पद्धतीने डिलिव्हर करतील टीम सागर शेट्टी यादव धनगरवाडी यावरती संपूर्ण सामन्याचा चित्र स्पष्ट होईल. सुजय याचा विचार केला, सुजय जाधव सातत्यपूर्व सिमेंट विकेटचा बादशाह म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि माती विकेटवरती जबरदस्त गोलंदाजीसाठी आसिफ इनामदार जाणले जातात. म्हणजे हे जे 2 प्रमुख गोलंदाज टीम धनगरवाडी या टीमकडे आहेत, परंतु निगडीकडे देखील पॉवरफुल बॅट्समन आहेत. Yes, सायकर sir. जोडीमध्ये येणारे दिनेश सुतार, ज्या खेळाडूंना कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलं. दिनेश सुतार असेल, विकी बंडलकर असेल, प्रशांत भोईटे असेल, विजय असेल किंवा शुभम असेल, हे सगळे खेळाडू जबरदस्त आहेत. आणि आता 12 बॉल आणि 15ची गरज असताना सलामीमध्ये कोण येते हे पाहणं गरजेचं आहे. आणि सलामीच्या जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दिनेश सुतार आणि त्यांच्या सोबतीला विकी बंडलकर. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. विकी बंडलकर आणि दिनेश सुतार या जोडीवरती दारोमदार फार मोठा आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की या जोडीकडे ती क्षमता आहे, परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती आसिफ इनामदार येत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये ज्यांनी काल गोलंदाजी करताना इकॉनॉमी त्यांची चांगली राहिलेली आहे, त्यामुळे या मॅच मध्ये आसिफ इनामदार टीम धनगरवाडी 11 कडून केंद्रबिंदू म्हणून मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये काम करतील. एका बाजूला विकी बंडलकर, दिनेश सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 15 धावांचं लक्ष, येणारे 12 बॉल अशी मॅच आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाऊन धोम पुनर्वसन या संघाविरुद्ध पुढची मॅच खेळेल. त्यामुळे हा सामना जिंकावा लागेल. 2 षटकांचा हा सामना आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम धनगरवाडी 11 या टीमने बनवलेल्या आहेत धावा 14. आता निगडी 11 ला बनवायच्या आहेत धावा 15. मॅचच्या सुरुवात आपण देऊया. सत्र क्रमांक 2 साठी भरभरून शुभेच्छा. स्ट्रायकर सुतार बॅटिंग तयार, पदावरती येतोय. चला थोडीशी आपण घाई करूया का मित्रांनो, एक आपल्याकडे पेंडिंग आहे आणि सायंकाळचे वाजलेले आहेत 5 वाजून 7 मिनिटं होत आहेत. मॅचच्या सुरुवात
आसिफ इनामदार निघालाय पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती दिनेश सुतार यांनी केलाय मोठा धमाका. पहिल्याच बॉलचं केलंय स्वागत दिमागदार. बॉल सीमा पार. फटका होता रुबाबदार. षटकार. जबरदस्त टोला. कोण आला रे कोण. निगडीचा एक स्ट्रायकर सितारा आला. जबरदस्त हिट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अखूट टप्प्याचा बॉल होता. त्या बॉलला पिक केला, वेट केला आणि आपल्या रडार मध्ये घेतला. मिडल करून षटकार खेळलाय. असे पुन्हा तयार. ओ यावेळेला बॉल येऊ दिला. त्याला सन्मान देत सिंगल धाव इथे प्राप्त केली आहे. एक एक सिंगल देखील महत्वाचे आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर अशा प्रकारचे मोठे सोहळे पाहायला मिळत असतात, क्रीडा सोहळे. आणि एक षटकार आला त्यानंतर चांगला बॉल होता, प्लेस करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एक स्निक घेऊन बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. सेन्सिबल क्रिकेट हे देखील महत्वाचं आहे. 7 धावा धावपलकावरती वेडार्ध मराठे वीर दौडले 7 नवे 1-7 आणि नेक्स्ट बॉल डिलिव्हर करण्यासाठी आसिफ पुन्हा. आसिफ तयार. ओ यावेळेला बॉल येऊ दिला. अगदी ऑफसाईडला खेळलेला फटका आहे. डीपला प्रोटेक्शन आहे. थोडीशी गडबड होते बॉलला अडवताना. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा तर सहजतेने पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 2च धावा. निश्चित आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता. बॉलपर्यंत पोहोचले आणि फक्त दिशा दाखवली. बॉल फील्ड करत असताना थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि मिसफील्ड नंतर दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश मिळाले टीम निगडी 11 संघाला. 9 धावा धावपलकावरती लागतायत. बॉलवर तयार. आसिफ इनामदार. सायकर एंडला दिनेश सुतार. बॉल येऊ दिला. पॉइंटला खेळलाय आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा सिंगल धाव. मॅच ऑन आहे. 8 बॉल आणि 5 ची गरज आहे इथून पुढे. ज्या पद्धतीने हे 2 बॉल आसिफ यांना चांगले कसबपणाला लावून टाकावे लागतील आणि जी अनुभवाची शिदोरी आहे, कित्येक वर्ष क्रिकेटची तपस्या केली आहे, ते क्रिकेटची तपस्या करत असताना ती अनुभवाची शिदोरी उघडावी लागेल. 8 बॉल आणि 5 ची गरज असताना शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या ठेवणं गरजेचं आहे किंवा आणि समोर जर विचार केला तर निगडी संघ विकी बंडलकर यांचा स्ट्रोक फसला. त्यानंतर डीप लॉंग ऑन मध्ये मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन रिजन मध्ये कॅच कॅरी आणि विकी बंडलकरचा खेळ पहिल्याच बॉलवरती होतोय समाप्त. बिग विकेट डाऊन आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटर नेम प्रशांत भोईटे. एका बाजूला आसिफ इनामदार, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की आज तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल, कारण यावेळीची सुरुवात शून्यातून नव्हती तर ती अनुभवातून होती आणि आसिफ इनामदार यांनी त्या अनुभवातून टाकलेला बॉल आणि मिळालेली महत्वपूर्ण विकेट आहे. समीकरण आता तेच राहतंय. 1 बॉल कमी होतोय. 7 बॉल 5 ची गरज. निश्चित मी म्हणेन या बॉलवरती संपूर्ण सामन्याचा दिशा आणि कल अवलंबून आहे. या बॉल हाफ जर बॉल डॉट आला तर सागर शेट यादव मित्र समूह संघासाठी ती जमेची बाजू असू शकते. स्ट्राईक वरती पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रशांत भोईटे. हिट करण्याचा प्रयत्न, मिडल केला डीप मिड विकेट मध्ये. 5 धावांची गरज असताना जबरदस्त टोला, आसमानी फटका. मॅच महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये फिनिश. प्रशांत भोईटे आल्या आल्या स्वॅग से किया है सबका स्वागत. षटकारानं सामना संपवलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम निगडी. चला टॉस साठी या. विकी बंडलकर कॉम्बॉक्सशी लगेच संपर्क साधा. लगेच संपर्क साधूया आपण. आयोजन समिती